नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एमपीएससी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या भूगोलाच्या पेपर 1 मधील प्रश्नांचे सविस्तर आणि व्हिज्युअल विश्लेषण। हा एक विशेष व्हिज्युअल मास्टर क्लास आहे, जिथे आपण केवळ प्रश्न सोडवणार नाही, तर त्यामागील संकल्पना चित्रमय रूपात समजून घेणार आहोत। यामुळे तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांची पातळी आणि आयोगाची विचारसरणी समजण्यास नक्कीच मदत होईल। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। तर चला आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया लोकसंख्याशास्त्रावरील पहिला प्रश्न आणि त्याचे विश्लेषण। ते 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या एसटी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? पर्याय आहेत 1. चंदीगड, 2. लक्षद्वीप, 3. दादरानगर हवेली, 4. दिल्ली। विश्लेषण बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. लक्षद्वीप। आता हे कसं लक्षात ठेवायचं? यासाठी उजव्या बाजूच्या इन्फोग्राफिककडे बघा। इथं अनेक मानवी आकृत्या दाखवल्या आहेत, ज्यात बहुतेक केशरी रंगाच्या आहेत आणि काही निळ्या। या निळ्या आकृत्या अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करतात। लक्षद्वीपमध्ये सेंट लोकसंख्येची टक्केवारी तब्बल 94.8% आहे, म्हणजेच तिथल्या लोकसंख्येपैकी 90% पेक्षा जास्त लोक अनुसूचित जमातीचे आहेत। ही टक्केवारी भारतातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक आहे। हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। दादरा आणि नगर हवेलीमध्ये सेंट लोकसंख्या जास्त आहे, पण टक्केवारीनुसार लक्षद्वीप आघाडीवर आहे। प्रश्न क्र. 17 ते 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी __ इतका होता। पर्याय आहेत 1. 55.42%, 2. 61.8%, 3. 66.11%, 4. 65.39%। विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता। ते आपण समजून घेऊया। आयोगाने अपेक्षित उत्तर पर्याय 2. 61.8% असं दिलं होतं, पण प्रत्यक्षात राजस्थानचा 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर किती होता? उजव्या बाजूच्या ग्राफमध्ये बघा, इथं राजस्थानचा प्रत्यक्ष साक्षरता दर 66.11% दाखवला आहे। तर 61.8% हा दर कोणाचा आहे? तो बिहारचा आहे, जो की भारतात सर्वात कमी साक्षरता दर आहे। प्रश्नात राजस्थानचा विचारला होता, पण आकडा बिहारचा दिला होता, त्यामुळे आयोगाने हे उत्तर संदिग्ध संडेग मानून प्रश्न रद्द केला। म्हणूनच भूगोलाचे आकडे पाठ करताना ते कोणत्या राज्यासाठी आहेत हे नीट लक्षात ठेवणं गरजेचं असतं, नाहीतर असा सापळा परीक्षेला लावला जाऊ शकतो। चला आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया भारताच्या भूगोलावरील महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचे विश्लेषण। प्रश्न क्र. 18. भारताचा भूगोल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, इथं भारताच्या भूगोलातील 4 टोकांचे बिंदू विचारले आहेत। आपण थेट नकाशावरून हे तपासून पाहूया। नकाशावरून विश्लेषण 1. उत्तरेकडील टोक इंदिरा कोल, लडाख। नकाशात बघा, हे बरोबर आहे। 2. दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी, तमिळनाडू। हे मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे। हेही बरोबर आहे। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे, पण मुख्य भूमीचा विचार केल्यास कन्याकुमारी बरोबर आहे। 3. पूर्वेकडील टोक किब्थू, आसाम। इथं आयोगाने सापळा लावलाय। नकाशात बघा, किब्थू हे ठिकाण बरोबर आहे, पण ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, आसाममध्ये नाही। आसामवर फुली मारली आहे आणि अरुणाचल प्रदेशवर बरोबरची खूण आहे। हेच चुकीचं विधान आहे। 4. पश्चिमेकडील टोक गुहार मोती, गुजरात। हेही बरोबर आहे, त्यामुळे अचूक उत्तर काय आहे? पर्याय 3. पूर्वेकडील टोक किब्थू हे आसाममधील हे विधान चुकीचे आहे। प्रश्न क्र. 19. हवामानशास्त्र खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत? विषुववृत्त आणि उष्णकटिबंधीय ओझोन आवरणाविषयी। पर्याय आहेत 1. फक्त अ आणि ब, 2. फक्त ब आणि क, 3. फक्त अ, ब आणि क, 4. फक्त ब, क आणि ड। विश्लेषण बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4. विधाने अचूक नाहीत म्हणजे चुकीची आहेत। तर विधाने अ बरोबर आहे आणि ब, क, ड चुकीची आहेत। चला उजव्या बाजूच्या आकृतीकडे बघूया आणि ही विधाने तपासून पाहूया। आकृतीवरून विश्लेषण अ विधान बरोबर आहे। ओझोन थर कोठे असतो? स्ट्रॅटोस्फिअर। स्ट्रॅटोस्फिअरमध्ये उंचीनुसार बघितल्यास 10 ते 50 किमीच्या दरम्यान। आता चुकीची विधाने बघूया। बस विधान काय म्हणते? वजा ओझोन थराची जाडी शेकडो किमी आहे।
आकृतीत बघा, शेकडो किमी जाडी नाही, केवळ काही किमी जाडी हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. कस विधान काय म्हणते? ओझोन थर तरंगणारा आहे. आकृतीत स्पष्ट केलं आहे, 10 ते 50 किलोमीटर उंचीवर तरंगणारा नाही. तो वातावरणाचा एक थर आहे, तरंगणारी वस्तू नाही. त्यामुळे क विधान चुकीचं आहे. डस विधान काय म्हणते? ओझोन वायू काळ्या रंगाचा असतो. आकृतीत स्पष्ट केलं आहे, अदृश्य वायू काळ्या रंगाचा नसतो. ओझोन हा निळसर रंगाचा वायू आहे, काळा नाही. त्यामुळे ड विधान सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे विधाने ब, क, ड चुकीची आहेत, म्हणजेच अचूक नाहीत. अचूक उत्तर पर्याय 4. प्रश्न क्र. 20. भारताचा भूगोल. नद्या खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय आहेत: ए. गंडक, कोसी, घागरा, सोन. बी. सतलज, बियास, रावी, चिनाब. सी. झेलम, चिनाब, रावी, सतलज. डी. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम. विश्लेषण बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. विधान क आणि डस बरोबर आहेत. चला, उजव्या बाजूच्या नदी प्रणालीच्या नकाशाकडे बघूया. नकाशावरून विश्लेषण 1. विधान ए मधील नद्या गंडक, कोसी, घागरा, सोन, वजा या नद्या भारताच्या ईशान्येकडील आहेत. त्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी प्रणालीच्या नाहीत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 2. सिंधू नदी प्रणाली. नकाशात बघा, सिंधू नदी इंडस पाकिस्तानच्या अरबी समुद्रात पडते. 3. उपनद्या. सिंधू नदीच्या 2 प्रकारच्या उपनद्या आहेत. वजा पूर्वेकडून मिळणाऱ्या नद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या नद्या भारतातून वाहतात आणि सिंधू नदीला मिळतात. त्यामुळे विधान क बरोबर आहे. पश्चिमेकडून मिळणाऱ्या नद्या काबूल, कुर्रम, स्वात या नद्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून वाहतात आणि सिंधू नदीला पश्चिमेकडून मिळतात. विधान ड मध्ये झेलम पण दिला आहे, पण काबूल, कुर्रम, स्वात या पश्चिमेकडील उपनद्या आहेत. त्यामुळे विधान ड सुद्धा बरोबर आहे. यावरून काय सिद्ध होतं? कस आणि डस या दोन्ही विधाने सिंधू नदीच्या उपनद्यांबद्दल बरोबर माहिती देतात. अचूक उत्तर पर्याय 2. चला, आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया लोकसंख्याशास्त्रावरील पुन्हा एक प्रश्न आणि त्याचे विश्लेषण. प्रश्न क्र. 21. घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांचे लिंग गुणोत्तर 2011 यांच्या योग्य जोड्या जुळवा. जोड्या: केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी. विश्लेषण बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? केरळची जोडी 1084, तमिळनाडूची जोडी 996 आणि पुद्दुचेरीची जोडी 1037 अशी लावली पाहिजे. आपण थेट उजव्या बाजूच्या इन्फोग्राफिकवरून हे तपासून पाहूया. इन्फोग्राफिक विश्लेषण इथं अचूक कालक्रम आणि क्रमवारी दाखवली आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. जर आकडा 1000 पेक्षा जास्त असेल तर तेथे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. या इन्फोग्राफिकमध्ये 3 स्तंभ आहेत. केरळ सत्र्याधिक स्तंभ. केरळचा साक्षरता दर तर जास्त आहेच, पण लिंग गुणोत्तर सुद्धा भारतात सर्वाधिक आहे, 1084 स्त्रिया. 2. पुद्दुचेरी मध्यम स्तंभ. हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि याचं लिंग गुणोत्तर सुद्धा खूप चांगलं आहे, 1037 स्त्रिया. 3. तमिळनाडू सुरुवात स्तंभ. हे तमिळनाडू राज्याचे लिंग गुणोत्तर आहे 996 स्त्रिया. हे 1000 पेक्षा कमी आहे. स्मार्ट ट्रिक. स्मार्ट ट्रिक काय? तर केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी हे भारताच्या दक्षिणेकडील आहेत आणि या तिन्ही ठिकाणी स्त्रियांची संख्या खूप चांगली आहे. त्यात केरळ आणि पुद्दुचेरी या ठिकाणी स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. केरळ हे 1084 या आकड्यामुळे नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतं. तमिळनाडू हे 996 वर आहे. यावरून आपण योग्य जोड्या लावू शकतो. अचूक उत्तर पर्याय 2. चला, आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया हवामानशास्त्रावरील पुन्हा एक प्रश्न आणि त्याचे विश्लेषण. प्रश्न क्र. 22. हवामानशास्त्र. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कोणत्या कारणाने चक्रीवादळांची निर्मिती होते? पर्याय आहेत: 1. तापमान कमी, दाब वाढल्याने. 2. तापमान वाढून दाब वाढल्याने. 3. तापमान दाब वाढल्याने. 4. तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. विश्लेषण बघा, चक्रीवादळाची निर्मिती ही प्रामुख्याने समुद्रसपाटीच्या तापमानावर अवलंबून असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4. वजा तापमान वाढल्यामुळे हवेचा दाब कमी झाल्याने. चला, उजव्या बाजूच्या आकृतीकडे बघूया आणि ही प्रक्रिया समजून घेऊया. आकृतीवरून विश्लेषण. चक्रीवादळ निर्मितीसाठी कोणती परिस्थिती लागते? 1. समुद्राचे तापमान. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उच्च तापमानपेक्षा जास्त 27 अंश सेल्सिअस लागते. गरम पाणी. 2. हवेचा दाब. जेव्हा समुद्राचे पाणी गरम होते तेव्हा त्यावरची हवा तापते.
गरम हवा हलकी होते व वर जाते. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर निर्माण होते. 3. चक्रीवादळ निर्मिती. हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यावर आजूबाजूची थंड हवा तिकडे धाव घेते आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे ती फिरायला लागते. अशा प्रकारे चक्रीवादळ निर्मिती होते. यावरून काय सिद्ध होतं? चक्रीवादळ निर्मितीसाठी समुद्राचे तापमान वाढणे आणि त्यामुळे हवेचा दाब कमी होणे हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. प्रश्न क्र. 23. महाराष्ट्राचा भूगोल. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? पर्याय आहेत: 1. सह्याद्री, 2. शंभू महादेव, 3. सातपुडा, 4. बालाघाट. विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा माहीत असणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1. सह्याद्री. चला उजव्या बाजूच्या आकृतीकडे बघूया. आकृतीवरून विश्लेषण. ही आकृती सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाट दाखवते. सह्याद्री हा महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे. या रांगेत कळसूबाई शिखर 1646 मीटर दाखवलं आहे आणि त्यावर लाल रंगाचा पिन लावलेला आहे. कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेच्या उत्तरेकडील भागात येतं. त्यामुळे ते सह्याद्री पर्वतरांगेतच स्थित आहे. स्मार्ट रिव्हिजन. यासोबत आपण महाराष्ट्रातील इतर पर्वतरांगासुद्धा बघितल्या पाहिजेत वजा, जसे की सातपुडा, उत्तरेकडील सीमा, शंभू महादेव, अजिंठा, बालाघाट. या रांगांची स्थानं आणि त्यांच्यातील उंच शिखरेसुद्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया जगाचा भूगोल आणि महासागरातील गर्ता या विषयावरचा प्रश्न. प्रश्न क्र. 24. जगाचा भूगोल. महासागरातील गर्ता ट्रेंचेस योग्य जोड्या जुळवा. विश्लेषण. महासागरातील गर्ता म्हणजे महासागराच्या तळाशी असलेले सर्वात खोल भाग. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? चला उजव्या बाजूच्या अचूक जोड्या चीटशीटकडे बघूया. हे इन्फोग्राफिक तुम्हाला परीक्षेसाठी खूप मदत करेल. इन्फोग्राफिक विश्लेषण. 1. प्रशांत महासागर याची जोडी मारियाना गर्ता मारियाना ट्रेंचला लावली आहे. ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. इथं प्रशांत महासागरची फुली मारली आहे, पण ती चुकून झालेली दिसते. ती जोडी बरोबर आहे. 2. अटलांटिक महासागर याची जोडी पोर्टोरिको गर्ता पोर्टोरिको ट्रेंचला लावली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. 3. हिंदी महासागर याची जोडी जावा सुंदा गर्ता जावा सुंदा ट्रेंचला लावली आहे. हेही बरोबर आहे. 4. आर्क्टिक महासागर याची जोडी युरेशियन मोलॉय गर्ता युरेशियन मोलॉय ट्रेंचला लावली आहे. हेही बरोबर आहे. त्यामुळे आपण या 4ही महासागरातील प्रमुख गर्तांच्या जोड्या अचूक लावू शकतो. हे फॅक्ट्स पाठ करणं गरजेचं आहे. प्रश्न क्र. 25. भारताचा भूगोल. खनिजे वजा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये तांब्याचे उत्पादन होते? पर्याय आहेत: 1. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, 2. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे, कारण आयोगाने दिलेल्या पर्यायामध्ये काही राज्ये चुकीची आहेत. भारतात तांब्याचे मुख्य उत्पादक राज्ये कोणती आहेत? चला उजव्या बाजूच्या नकाशाकडे बघूया. नकाशावरून विश्लेषण. नकाशामध्ये तांब्याचे मुख्य साठे दाखवले आहेत वजा. राजस्थान खेत्री हे तांब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. 2. मध्य प्रदेश मलंजखंड हे देशातील सर्वात मोठे तांबे उत्पादन राज्य आहे. इथं प्रमुख उत्पादक असं स्पष्ट लिहिलं आहे. 3. गुजरात काही साठे वजा इथं तांब्याचे काही साठे आहेत, पण ते मुख्य उत्पादक नाही. स्मार्ट लॉजिक. आता पर्याय बघा. पर्याय 1 मध्ये मध्य प्रदेश आहे, जे सर्वात मोठं तांबे उत्पादक राज्य आहे. त्यामुळे हा पर्याय बरोबर असू शकतो. पण यात त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्ये दिली आहेत, जिथे तांब्याचे उत्पादन होत नाही. पर्याय 2 मध्ये सुद्धा त्रिपुरा आहे, जे चुकीचे आहे. म्हणूनच खाली एक महत्त्वाची टीप दिली आहे बघा. प्रश्नातील पर्यायांमध्ये त्रिपुरा आणि मिझोराम तांब्यासाठी प्रसिद्ध नसले तरी मध्य प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या तांबे उत्पादक राज्याचा समावेश केवळ पर्याय 1 मध्ये आहे. आयोगाने हा प्रश्न रद्द केला नाही, पण यामागचं लॉजिक काय लावायचं? सर्वात अचूक पर्याय कोणता? तर मध्य प्रदेश हे राज्य सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणून पर्याय 1 हे सर्वाधिक अचूक पर्याय मानलं गेलं. म्हणूनच भूगोलाचे आकडे पाठ करताना ते कोणत्या राज्यासाठी आहेत हे नीट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर असा सापळा परीक्षेला लावला जाऊ शकतो. चला आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया पर्यावरण आणि जीवावरण राखीव क्षेत्र या विषयावरचा प्रश्न. प्रश्न क्र. 26. पर्यावरण जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फिअर रिझर्व्स व स्थापना वर्ष योग्य जोड्या जुळवा. पर्याय आहेत: राखीव क्षेत्रे निलगिरी, सुंदरबन, कच्छ, पन्ना. विश्लेषण.
जीवावरण राखीव क्षेत्रे म्हणजे काय? हे असे क्षेत्र आहेत जिथे जैवविविधतेचे संरक्षण केले जाते. भारतात एकूण 18 जीवावरण राखीव क्षेत्रे आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? चला, उजव्या बाजूच्या अचूक कालक्रमकडे बघूया. हे इन्फोग्राफिक तुम्हाला परीक्षेसाठी खूप मदत करेल. इन्फोग्राफिक विश्लेषण. इथं कालरेषा दिली आहे स्थापना वर्षानुसार वजा. 1. 1986 नीलगिरी हे भारताचे पहिले क्षेत्र आहे. केरळ, तमिळनाडू, कर्नाटकच्या सरहद्दीवर. 2. 1989 सुंदरबन्स पश्चिम बंगाल. 3. 2008 कच्छ हे भारताचे सर्वात मोठे जीवावरण राखीव क्षेत्र आहे. गुजरात. 4. 2011 पन्ना मध्य प्रदेश. म्हणून आपण या चारही जीवावरण राखीव क्षेत्रांच्या जोड्या अचूक लावू शकतो. नीलगिरी 1986, सुंदरबन 1989, कच्छ 2008, पन्ना 2011. अचूक उत्तर पर्याय 1. प्रश्न क्र. 27. महाराष्ट्राचा भूगोल. नद्या वजा नदी संगमस्थळे व नद्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. पर्याय आहेत स्थळे प्रकाशे, मुडावद, माहुली, तुळापूर. विश्लेषण. हा महाराष्ट्राचा भूगोलावरील नदी संगमस्थळांचा प्रश्न आहे. प्रत्येक नदी प्रणालीच्या संगमस्थळांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? चला, उजव्या बाजूच्या अचूक जोड्या नद्यांचा संगमकडे बघूया. हे इन्फोग्राफिक तुम्हाला परीक्षेसाठी खूप मदत करेल. इन्फोग्राफिक विश्लेषण. 4 संगमस्थळे दाखवली आहेत आणि प्रत्येक संगमस्थळावर लाल रंगाचा पिन लावलेला आहे. 1. प्रकाशे, तापी नदी आणि गोमती नदीचा संगम. 2. मुडावद, तापी नदी आणि पांझरा नदीचा संगम. 3. माहुली, कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा संगम. 4. तुळापूर, भीमा नदी आणि इंद्रायणी नदीचा संगम. पुणे जिल्हा इथं संभाजी महाराजांचे स्मारक आहे. म्हणून आपण या चारही संगमस्थळांच्या जोड्या अचूक लावू शकतो. अचूक उत्तर पर्याय 1. हे समजल्यानंतर आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया हवामानशास्त्र आणि महाराष्ट्रातील मोसमी वारे या विषयावरचा प्रश्न. प्रश्न क्र. 28. हवामानशास्त्र जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात __ मोसमी वारे वाहतात. पर्याय आहेत 1. आग्नेय, 2. वायव्य, 3. नैऋत्य, 4. ईशान्य. विश्लेषण. बघा, महाराष्ट्रातील पावसाचा कालावधी हा प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. नैऋत्य. चला, उजव्या बाजूच्या नकाशाकडे बघूया आणि ही प्रक्रिया समजून घेऊया. नकाशावरून विश्लेषण. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. नकाशामध्ये मोसमी वाऱ्यांची दिशा दाखवली आहे. 1. वारे कोठून येतात? अरबी समुद्राकडून. अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. 2. वाऱ्यांची दिशा. वारे हे अरबी समुद्राकडून वायव्य दिशेकडे वाहतात. या वाऱ्यांना आपण नैऋत्य मान्सून वारे, साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स असे म्हणतो. 3. परिणाम नकाशात स्पष्ट लिहिला आहे. नैऋत्य मान्सून वारे, भारतात पाऊस आणणारे मुख्य वारे. या वाऱ्यांमुळेच महाराष्ट्रात पावसाळा जून ते सप्टेंबर हा ऋतू असतो. त्यामुळे आपण अचूक उत्तर नैऋत्य हे निवडू शकतो. स्मार्ट रिव्हिजन. यासोबत आपण ईशान्य मोसमी वारे सुद्धा बघितले पाहिजेत. हे वारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वाहतात आणि त्यांच्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. प्रश्न क्र. 29. हवामानशास्त्र ट्रोपोस्फिअरबाबत विधानांचा विचार करा. पर्याय आहेत 1. दोन्ही बरोबर, 2. पहिले बरोबर, दुसरे चूक, 3. दोन्ही चूक. विश्लेषण. बघा, ट्रोपोस्फिअर म्हणजे वातावरणाचा सर्वात खालचा थर, जिथे आपण राहतो आणि सर्व हवामानातील बदल घडतात. चला, उजव्या बाजूच्या आकृतीकडे बघूया आणि ही विधाने तपासून पाहूया. आकृतीवरून विश्लेषण. ही आकृती ट्रोपोस्फिअरमधील तापमान बदल दाखवते. 1. सूर्याचे किरण वातावरणातून सरळ येतात. पण आकृतीत स्पष्ट केलं आहे, सूर्यकिरणांनी थेट तापत नाही. 2. वातावरण कसे तापते? सूर्याची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागाला तापवतात. मग पृथ्वीचा पृष्ठभाग उष्णता सोडतो. आकृतीत बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग अर्थ सरफेस उष्णता सोडतोय. या उष्णतेला आपण पार्थिव किरणोत्सर्जन टेरेस्ट्रियल रेडिएशन असे म्हणतो. 3. तापमान बदल. हे पार्थिव किरणोत्सर्जन वातावरणाचे खालचे थर तापवते. त्यामुळे आकृतीत तापमान बदल दाखवणारी रेखा बघूया. -, उंची, अल्टिट्यूड. वाढल्यावर तापमान कमी होते. तापमान रेखा डावीकडे सरकते. म्हणून विधाने पहिले बरोबर आहे. उंच फॅरन तापमान कमी होते हे विधान बरोबर आहे. आणि दुसरे चूक आहे हे तर सूर्यकिरणांच्या शोषणाने तापते हे विधान चुकीचे आहे. म्हणून अचूक उत्तर काय आहे? पर्याय 2.
वजा पहिले बरोबर, दुसरे चूक. हे समजल्यानंतर आपण आपल्या शेवटच्या स्लाइडमध्ये पाहूया भूगोल, सामान्य विज्ञान आणि खडकांचे प्रकार या विषयावरचा प्रश्न. प्रश्न क्र. 30. भूगोल पैठण सामान्य विज्ञान वजा खालीलपैकी कोणता खडक हा रासायनिक प्रक्रियेतून निर्मित जलजन्य खडक आहे? पर्याय आहेत: 1. जिप्सम, 2. शेल, 3. ग्रॅनाइट, 4. प्युमिस. विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, हा खडकांचे प्रकार या विषयावरचा प्रश्न आहे. जलजन्य खडक सेडिमेंटरी रॉक्स हे प्रामुख्याने पाण्याच्या प्रक्रियेतून तयार होतात, पण यातही रासायनिक प्रक्रियेतून निर्मित विचारला आहे. पर्याय 1. जिप्सम हे याचे अचूक उत्तर आहे. चला, उजव्या बाजूच्या इन्फोग्राफिककडे बघूया आणि ही प्रक्रिया समजून घेऊया. इन्फोग्राफिक विश्लेषण. इथं अचूक जोड्या, अचूक जोड्या दाखवल्या आहेत आणि खडकांचे प्रकार आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केली आहे. 1. जलजन्य खडक निर्मिती प्रक्रिया. 3 टप्पे दाखवले आहेत. वजा क्षारयुक्त पाणी, पाण्याचे थेंब दाखवले आहेत. पाण्यामध्ये क्षार असतात. 2. बाष्पीभवन, रासायनिक अवक्षेपण. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे क्षार मागे राहतात किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे क्षार साचतात. अवक्षेपण. 3. जिप्सम, कॅल्शियम सल्फेट. हे साचलेले क्षार एकत्र येऊन जिप्सम खडक तयार होतो. यालाच रासायनिक जलजन्य खडक असे म्हणतात. 2. इतर खडकांचे प्रकार. खाली टीप दिली आहे. वजा ग्रॅनाइट आणि प्युमिस हे अग्निजन्य इग्नियस खडक आहेत. त्यांची निर्मिती ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून होते. शेल हे गाळाचा क्लास्टिक खडक आहे. याची निर्मिती गाळ साचल्यामुळे होते, म्हणून आपण अचूक उत्तर जिप्सम हे निवडू शकतो. कॅल्शियम सल्फेट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 15 महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिज्युअल विश्लेषण पाहिले. आता आपण या मास्टर क्लासच्या निष्कर्षाकडे वळूया. इथं दिलेली व्हिज्युअल मास्टर क्लास अभ्यासक्रमाची जोडणी, व्हिज्युअल मास्टर क्लास सिलेबस कनेक्शन आकृती खूप महत्त्वाचे आहे. एमपीएससीच्या भूगोल आणि पर्यावरण या विषयांच्या अभ्यासाकडे बघताना आपण त्यांना कसे जोडायचं हे या आकृतीवरून समजून घेऊया. अभ्यासक्रम जोडणी आकृती विश्लेषण. हे 3 वर्तुळ आहेत जे एकमेकांना छेदतात. व्हेन डायग्राम -अ. भौगोलिक रचना. उदा. सह्याद्री, महासागरातील गर्ता, नद्यांचे संगम. हे भूगोलाचे मुख्य घटक आहेत. 2. हवामान आणि पर्यावरण. उदा. मान्सून वारे, चक्रीवादळे, ट्रोपोस्फिअर. हे घटक भौगोलिक रचनेवर अवलंबून असतात. 3. लोकसंख्याशास्त्र. उदा. साक्षरता, लिंग गुणोत्तर. आता या तिघांमधील परस्पर संबंध बघा. वजा व इ. भौगोलिक रचनापेक्षा जास्त हवामान. भौगोलिक रचना. उदा. सह्याद्री. हवामानाच्या घटकांवर. उदा. पाऊस, वारे प्रभाव टाकते. भौगोलिक रचना आणि हवामानपेक्षा जास्त लोकसंख्याशास्त्र. हे दोन्ही घटक मिळून एखाद्या प्रदेशाचे लोकसंख्याशास्त्र आणि अर्थव्यवस्था ठरवते. उदा. सुपीक जमीन आणि चांगला पाऊस असलेल्या ठिकाणी लोकसंख्या घनता जास्त असते. एमपीएससी पूर्व परीक्षेचा हा विभाग केवळ पाठांतराचा नाही. भौगोलिक रचना हवामानावर प्रभाव टाकते आणि या दोन्ही घटकांमुळे एखाद्या प्रदेशाचे लोकसंख्याशास्त्र आणि अर्थव्यवस्था ठरते. या परस्पर संबंधांचा अभ्यास केल्यास दीर्घकालीन स्मृती, लॉंग टर्म रिटेन्शन वाढते. संकल्प एमपीएससी अकॅडमी नेहमीच तुमच्या यशासाठी कटिबद्ध आहे. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रिव्हिजन सुरू ठेवा. पुढील मास्टर क्लासमध्ये आपण अशाच प्रकारे पेपर 2चं विश्लेषण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.